सांगली खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ तीर्थक्षेत्रावरील सर्व अतिक्रमणे 8 आठवड्यात हटणार. शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख याच्या उपोषणाला अखेर यश. देवस्थानची अतिक्रमण जमीन होणार मोकळी. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ तीर्थक्षेत्रावरील सर्व अतिक्रमणे 8 आठवड्याच्या मुदतीत दूर करावीत असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिनांक 22 डिसेंबर रोजी दिले आहेत. याबाबतची जनहित याचिका शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शेखर निचळ यांनी दाखल केली होती. त्याच्या प्रयत्नाला अखेर यश आलेलं आहे. देवस्थानची अतिक्रमणाची जमीन अखेर मोकळी होणार आहे. खरसुंडी येथे श्री सिद्धनाथांचे पवित्र तीर्थक्षेत्र असून वर्षभरामध्ये या ठिकाणी सुमारे 30 लाखाहून अधिक भाविक भेट देत असतात. वर्षभरामध्ये होणाऱ्या 2 यात्रा आणि वार्षिक उत्सवामध्ये भाविक मोठ्या श्रद्धेनं सहभागी होत असतात. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या अतिक्रमणांमुळे येणाऱ्या भाविकांना आणि ग्रामस्थांना पायाभूत सुविधा मिळत नाहीत आणि ही वस्तुस्थिती आहे. सध्या शासनाने या तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा आणि निधी दिला आहे. मात्र अतिक्रमणामुळे विकास कामांना जागा नसल्याने बहुतांश निधी अखर्चित राहत आहे. परिणामी भाविकांना निवास व्यवस्था, वाहतुकीची कोंडी, स्वच्छतागृह, वाहनतळ आणि गर्दी अशा समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. सद्यस्थितीला खरसुंडी येथे ग्रामपंचायत, देवस्थान, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या मालकीच्या सुमारे 175 जागांवर अतिक्रमणे आहेत. याबाबत वेळोवेळी विनंती आणि उपोषणे करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेखर निचळ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर तारीख 22 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये सदरच्या अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी सांगली यांनी 8 आठवड्याच्या मुदतीत कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे येत्या 8 आठवड्यात हे अतिक्रमण हटणार आहे. सिद्धनाथाच्या नावाने चांगलं. नमस्कार, मी शेखर भाऊ सोमनाथ निचळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आटपाडी तालुका प्रमुख. लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री सिद्धनाथ मंदिर तीर्थक्षेत्र खरसुंडी या गावचा मंदिर परिसरचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने मी बेमुदत आमरण उपोषण 3 वेळा केलं. वेळोवेळी आंदोलन गेली 3 वर्ष मी सातत्याने लढतोय. या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे. मागील 3 वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे हायकोर्ट यामध्ये मी एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल लागलेला असून सदरच्या याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालय, मुंबई हायकोर्ट, कोल्हापूर खंडपीठाने सदरची महाराष्ट्र शासनाच्या जागेत खरसुंडी गावामध्ये अतिक्रमण असलेली सर्व जागा या 8 आठवड्याच्या आत खुल्या करून प्रशासनाने तातडीने या जागा खुल्या कराव्यात असा आदेश माननीय उच्च न्यायालय यांनी दिलेला आहे. माननीय उच्च न्यायालयाचे मी प्रथमतः आभार मानतो आणि गेली 3 वर्ष मी हा लढा लढतोय. या लढ्याला सर्वांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. मी सर्वांचा तर आभार मानतोय, पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र श्री सिद्धनाथ मंदिर खरसुंडीचा, मंदिर परिसराचा आणि खरसुंडी गावचा जर विकास व्हायचा असेल तर ही अतिक्रमणे तातडीने निघणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या जागेत ही अतिक्रमणे आहे. ही अतिक्रमणे निघण्याशिवाय भाविक भक्तांना भक्त निवास, सुलभ शौचालये, स्वच्छतागृहे, पार्किंगची सोयी उपलब्ध होणार नाही. आज खऱ्या अर्थानं या निकालामुळे मला समाधान व्यक्त होत आहे आणि खरा आनंद होत आहे की आपण केलेल्या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे. खऱ्या अर्थानं मी सर्वांचाच आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.